कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये वाशिष्ठी आणि शिवनदीचा गाळा काढण्यासाठी नाम फाउंडेशनतर्फे 2 पोकलेन पाठवण्यात आल्यात। या यंत्रणेद्वारे गाळा काढण्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे। 2 पोकलेनच्या साहाय्याने पेटमाप आणि बाजारपेठ, गणपती विसर्जन घाट, सुवेज कालवा, गोवळकोट, जॅकवेल आणि शिवनदीत या ठिकाणचा गाळा काढला जाणार आहे। 2021च्या पुरानंतर जलसंपदा विभाग आणि नाम फाउंडेशनतर्फे मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला। मात्र यावर्षी गाळा काढण्याच्या कामाला उशीर मुहूर्त लागल्याची खंत चिपळूण बचाव समितीने व्यक्त केली आहे। नाम फाउंडेशनतर्फे दिवस रात्र गाळ काढण्याचे काम सुरू राहणार आहे। या शुभारंभ प्रसंगी आमदार शेखर निकम, प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता सलगर, उपविभागीय उपअभियंता विपुल खोत, बापू काणे, नाम फाउंडेशनचे समीर जानवरकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अबू ठसाळे, करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष प्रसाद चिपळूणकर आदी उपस्थित होते। इथं सुद्धा जलसंपदा खात्याने माझ्या हिशोबाने ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर लगेचच गाळ काढायची सुरुवात झाली होती। आपल्याकडे माहिती आहे गेले 3 वर्ष सातत्याने गाळ काढण्याचं काम चालू आहे आणि गाळ काढण्याचं असल्यामुळे आत्ता जे पहिल्यासारखे जे स्पॉट होते ते थोडे स्पॉट इझिली काढायचे कमी झालेले आहेत। तरी देखील आपण प्रयत्न करून ही मशिनरी आणण्याचा प्रयत्न केलेला होता। नाम फाउंडेशनला पण आदरणीय नानांना विनंती केल्यानंतर त्यांनी देखील 2 मशीन्स आता आपल्याकडे पाठवलेले आहेत। कायमस्वरूपी पूरमुक्ती व्हावी म्हणून ह्या विभागाचे आमचे खासदार नारायण राणे साहेब असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपण एक वेगळा प्रकल्प पण तिथं पण जलसंपदाच्या माध्यमातून पाठवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून हा पूरच येणार नाही आणि त्यातून आपल्याला सुटका कशी मिळता येईल याची उपाययोजना करण्याचा प्रयत्न अधिकारी, आपला सगळा संघर्ष समिती असेल, चिपळूणचे नागरिक असतील आणि अन्य सर्व मार्गाने प्रयत्न आपले सगळ्या बाजूनी चालू आहेत। मला निश्चित खात्री आहे की येत्या काही वर्षभरात या सगळ्याला एक पॉझिटिव्ह दिशेमध्ये जाण्याचा आपल्याला संधी मिळेल। जसं गेल्या वर्षी पूरची तीव्रता कमी होती कारण प्रांत साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्याने वरच्या धरणाचं पाणी सोडण्याचं नियोजन देखील त्या काळात झालं होतं। या शहराचे CEO असतील किंवा अन्य सर्व नगरपालिकेचे कर्मचारी, तहसीलचे असतील, पोलीस कर्मचारी असतील, अन्य इतर डिपार्टमेंटच्या वतीने जलसंपदापासून ते इतर त्यांनी देखील त्यावेळी त्यांच्या वेळेच्या नियोजनाने खूप चांगलं काम ही वर्षी झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने यंदाही त्याचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करू। कारण शेवटी तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ही समस्या आहे, परंतु सातत्यपूर्व गाळ काढण्याची जी कुठं यंत्रणा चालू आहे ती चिपळूणलाच चालू आहे। काही कमी जास्त प्रमाणात मागं पुढं होत असेल, मी असं म्हणणार नाही की अगदीच पहिल्या वर्षासारखं सगळं, कारण पहिल्या वर्षी तीव्रता, स्पॉट सगळ्या गोष्टी विचार केला तरी कंटिन्युटी त्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला। जे काही त्रुटी असतील ते आम्ही सगळेजण या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करू। नियोजनच्या वतीने पण पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निधीची पूर्तता झालेली आहे। आत्ता मला वाटतं जलसंपदाकडे पण 5 कोटी रुपये आपण ॲडव्हान्स फडणवीस साहेब आपल्या त्यांच्याकडे ज्यावेळी होतं तिथपासून प्रयत्न चालू होता। आता आपल्याला पैसे आले, पैसे पण आलेत आणि पहिले माझ्या हिशोबाने 1.5-2 कोटी शिल्लक असावेत। हे 7 कोटी रुपये आज आपल्याकडे हातात आहेत, फक्त आता यंत्रणा अजून पुढं लावणार बरोबर। आता 1.5-2 लागतील, पुढच्या वर्षीचे 5 ॲडव्हान्स राहतील, पुढं कंटिन्यू प्रक्रिया करून हे काम आपण चांगल्या पद्धतीने। नदीच्या मुखावर मोठा सँडबार जमा झालेला आहे जो मेरीटाईमच्या अखत्यारीत येतो, तर त्या संबंधी आपले काय प्रयत्न असणार आहेत? त्याच्या संबंधी आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याचे मत्स्यसंवर्धन मंत्री नितेशजी राणे साहेब त्यांच्याकडे ह्या विषयाची चर्चा झालेली आहे। लवकरच त्यांची बैठक आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय। कालच तुम्ही बघितलं की मत्स्य व्यवसायाला देखील कृषीचा व्यवसाय म्हणजेचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे ही कामं चालू आहे। सरकारी काम असतं, थोडा त्याला वेळ लागतो, अवधी लागतो कारण सगळ्या प्रोसेस व्हायला, म्हणजे तेही काम आपण करू। तुम्हाला माहिती आहे नलावडा बंधारा आपला पूर्णपणे फुटला होता, ते जवळजवळ 20 कोटीची वॉल शेवटच्या टप्प्यात आहे। त्याच्यानंतर बहादूर शेखची भिंत आहे, इथं आपण उभा इथल्याच 2-3 भिंती असतील आणि असं 70 कोटीची कामं आपली आता शेवटच्या टप्प्यात, अंतिम टप्प्यात आहेत। एकूण चिपळूणला जवळजवळ सगळ्याच परिसरात पूर्ण परिसर
हा चांगल्या संरक्षण भिंतीने कव्हर करण्याचा त्या प्रोजेक्टमध्ये आपला प्रयत्न आहे. तेव्हा सर यालाच लागून एक प्रश्न, जो इथला जो ब्रिज आहे महाराष्ट्राला जोडणारा, त्याचा जो जोड रस्ता चं काम आहे ते कुठपर्यंत आलं आणि ते कधीपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा? काय होतं, आपल्याला कामाची त्याची माहिती नसते, बातम्या वेगवेगळ्या येत असतात. जसं तुम्ही कालच बातमी एक बघितली असाल की त्या इथं मंत्रिमंडळाच्या बैठकीला 150 कोटीचा खर्च, ॲक्च्युली सगळा मिळून 1 कोटीचा खर्च त्यांचा आहे. आणि ती देणी लगेच बातमी आली, लोक तेवढंच घेऊन बसतात, 150 कोटी रुपये खर्च करणार. मग ह्या पुलासाठी 6 कोटी रुपये मिलिंद शेठ त्यावेळी होते, आपण मंजूर करून आणलेले आहेत ठोकमधून. थोडं सरकार बदलाबदलीच्या काळात, आचारसंहिताच्या काळात टेंडरला थोडासा विलंब झाला असेल, कारण थोडी मधल्या ह्याच्यात कामं थांबली होती. 6 कोटीचा निधी आपला मंजूर आहे, दोन्ही बाजूचं काम आहे. भोसले सरांना त्याची कल्पना आहे की ते टेंडर पण मला वाटतं TS आणि मग प्रमा ह्याच्यात होऊन तो होणार आहे. म्हणजे ते काय अर्ध राहणार नाही का पैशाअभावी.